देणे आणि एकच निवडून आणणे, कुठल्याही पक्षाला सहकार्य करणे नाही। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच विचार केला करणे, कारण कुठलेही राजकारणी तिथे गेल्यानंतर तेच करतात। त्यामुळे मराठ्याचा प्रत्येक एक अपक्ष म्हणून उमेदवार उभा करणे आणि प्रत्येक मराठ्यांनी आपल्या मराठ्यासाठी आपल्या मुलांसाठी त्याच उमेदवाराला आणि आपल्या मराठा उमेदवाराला करायला हवा। पण शासनीय गेंड्याच्या कातडीचं हे विचार करणार नाही। ज्यावेळेस पाटलांना सांगितलं होतं की आधी आरक्षण आणि नंतर इलेक्शन, पण तो मान्य नाही केल्यामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली की आज आम्ही जसं पाटलांना सांगितलं की आज आम्ही गावाकडे जाणार आहोत। सध्याला आचारसंहिता सुरू आहे, यावेळेस आरक्षण शक्यता नाही, पण मिटिंग होते। नेमकी तुमची भूमिका काय? तुमचं नाव काय आणि कोणत्या गावात आहे? नाव संतोष ताकद दिलेली, या बोटामधून आम्ही ती ताकद। जय जिजाऊ, मी शिवश्री सोमनाथ राऊत सोलापूरवरून आलोय। आज मनोज दादांनी जी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील वाड्या वस्त्यावरच्या मराठा समाजाला बोलवून जी निर्णय घ्यायची भूमिका होती, त्या निर्णय सोबत मनोज दादांनी जे निर्णय घेतील त्या निर्णय सोबत आम्ही सर्व उत्तर सोलापूर तालुक्यातले मराठी त्यांच्या निर्णयाचे आतुरतेने वाट पाहत आहोत। आता जे निर्णय घेतील दादा, आम्ही तर त्यांना एक निर्णय सुचवलेला आहे की आतापर्यंत मराठा समाजाचा ज्या पक्षाने छळ केलाय, ही भाजप असेल किंवा त्यांचे सर्व मित्र पक्ष असतील, त्यांच्यावर मतदानाचा बहिष्कार घातला पाहिजे, अन्यथा त्यांना मतदान कोणीच मराठ्यांनी नाही केलं पाहिजे। कारण आतापर्यंत खोटे गुन्हे असतील किंवा मनोजदादा जरांगे पाटलांची SIT चौकशी असेल, अशा प्रकारचा मराठा समाजाचा छळ करण्याचा प्रकार या आत्ताच्या चालू सरकारने केलेला, त्यांच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे, एवढंच आमचं सर्वसामान्य मराठा समाजाचं म्हणणं आहे। आता मनोज जरांगे पाटलांचं असं म्हणणं आलं की जर एका गावामध्ये एक अपक्ष जर दिला तर कोणत्याही जातीचा असेल ना, लोकसभा मतदारसंघातील आरक्षणाप्रमाणे त्याला आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू। सोलापूरवरून आम्ही आलेलो आहे। जे मनोज दादाचं जे आजच्या ऐतिहासिक जी बैठक होती, त्या बैठकीचा येणाऱ्या लोकसभेवर जे काही निर्णय घ्यायचा होता ते निर्णय ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि मनोज दादा जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहे। फक्त आम्ही त्यांच्या आदेशाची वाट बघत होतो आणि त्या आदेशाचा आज त्यांनी सांगितलेला आहे, जो अपक्ष उमेदवार आपल्या समाजाने उभा करायचा, मग ती कुठल्याही जातीच पण त्याचा। नमस्कार, माझं नाव विष्णू भोसले, सोलापूरहून आलो आहे। जसं की मनोज दादांनी आता या ठिकाणी पूर्ण सभेमधून ठरलेलं आहे की जे काही आपला आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो राज्य सरकारच्या हातामध्ये आहे, तरी सुद्धा राज्य सरकार हे एक केंद्र सरकारच्या हातातनं भावलं आहे, तर त्या केंद्र सरकारच्या मुष्ट्या कुठेतरी आपण दाबल्या पाहिजे। आज जी महत्वाची बैठक झाली, या बैठकीमध्ये मनोज दादांनी जे आदेश दिलेले आहे, लोकसभेसाठी एक अपेक्षित उमेदवार आणि विधानसभेसाठी एक महत्वाचा निर्णय मनोज दादांनी घेतलेला आहे। कारण मराठा आरक्षण हे राज्य सरकारच्या हातात आहे आणि राज्य सरकारच मराठा समाजाला धोका देत आहे वारंवार। मराठा समाजाचा मुख्यमंत्री असताना आणि तो नुसता उपमुख्यमंत्री यांचा भावना बनून सनी काम। अंकुश गोराडे, निल्लोड तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलेले। आज जे बैठकीचं नियोजन केलेलं होतं सन्माननीय मनोज दादांनी, आणि या बैठकीला आम्ही सर्व आमच्या निल्लोड गावातून बहुसंख्येने समाज बांधव आलेले आहे। नेमके तुमचं आता म्हणणं काय? दादांचं तुम्ही आता सभेमध्ये बोलणं ऐकलंय, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं होतं की दादाच्या नेतृत्वाखाली माणसं द्यावे प्रत्येक जिल्ह्यात, आणि दादाने आम्हाला मार्गदर्शन करावे, आम्ही त्या माणसाला देऊ। कारण की आम्हाला कुठलाही पक्ष आणि कुठलाही राजकीय नेता आता आवडीचा राहिलेला नाही, कारण की कुठल्याही नेत्याने आमच्या आरक्षणाच्या बाऱ्यात बाजू धरलेली। मराठा मागे